हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, जनरल सायन्स. इन दॅट 16 चॅप्टर आहे द युनिवर्स, म्हणजेच विश्वाचे अंतरंग. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. आपला हा लास्ट चॅप्टर आहे आणि या आधीचे सर्व चॅप्टरचे एक्सरसाइज हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे सुद्धा एक्सरसाइज बघू शकता. ओके, लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. बिफोर स्टार्ट एक्सरसाइज, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. यातील क्वेश्चन फर्स्ट, नेम दिस, म्हणजेच आपल्याला नावे लिहा असं सांगितलं आहे. यातील ए, बर्थ प्लेस ऑफ स्टार्स, म्हणजेच ताऱ्यांचा उगमस्थान काय आहे, कशापासून आहे, नेब्युलापासून, म्हणजेच तेजोमेघ. बी क्वेश्चन, द बिगेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम, तर आपलं जे सोलर सिस्टीम आहे यातला सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे, तर तो आहे ज्युपिटर, म्हणजेच गुरु. सी क्वेश्चन, द गॅलेक्सी विच इज अवर नेबर, तर आपल्या शेजारची जी आकाशगंगा आहे किंवा गॅलेक्सी आपण जे म्हणतो तर ती कोणती आहे, तर त्याचा आन्सर आहे अँड्रोमेडा. क्वेश्चन डी, द ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम, सगळ्यात ब्राइटेस्ट असलेला, ओके, तर तो कोणता आहे, व्हेनस, म्हणजे शुक्र. नेक्स्ट ई क्वेश्चन, प्लॅनेट विथ द लार्जेस्ट नंबर ऑफ सॅटेलाइट्स, तर असा कोणता ग्रह आहे की ज्याला जास्त उपग्रह आहेत, लार्जेस्ट नंबर ऑफ सॅटेलाइट्स, तर तो आहे ज्युपिटर. एफ, प्लॅनेट विदाउट अ सिंगल सॅटेलाइट, तर असा कोणता ग्रह आहे की ग्रह आहेत की त्यांना एकही उपग्रह नाही, तर ते आहेत व्हेनस अँड मर्क्युरी, म्हणजे बुध आणि शुक्र, तर या दोघांना एकही उपग्रह नाही. जी, प्लॅनेट विथ अ रोटेशन डिफरंट फ्रॉम अदर प्लॅनेट्स, तर असा एक प्लॅनेट आहे की त्याचं जे रोटेशन आहे ते इतर ग्रहांच्या पेक्षा वेगळं आहे, तर तो आहे व्हेनस. नेक्स्ट एच, अ सेलेस्टियल बॉडी दॅट कॅरीज अ टेल अलॉंग, तर असा एक आपल्या गॅलेक्सीमधली म्हणजे खगोलीय वस्तू आहे, आपण जे म्हणतो खगोलीय वस्तू, तर तिला शेपटीसारखं असतं, म्हणजे टेल अलॉंग, तर ते म्हणजे काय, कॉमेट, म्हणजे धूमकेतू. ओके, तर तुम्ही धूमकेतू बघितला असाल तर तो कसा आहे, त्याला पाठीमागं शेपटी असल्यासारखं दिसते. ओके, तर याचा आन्सर काय येणार, कॉमेट म्हणजेच धूमकेतू. तर स्टुडंट्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि असंच इतर कोणत्या विषयाचा एक्सरसाइजचा व्हिडिओ हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये येस असं कमेंट नक्की करा. सेकंड क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स, तर यामध्ये आपल्याला ए, द ग्रुप ऑफ गॅलेक्सीज ऑफ विच अवर मिल्की वे इज पार्ट इज कॉल्ड, आणि या ठिकाणी येणार लोकल ग्रुप, म्हणजेच स्थानिकची दीर्घिका. तर आपली जी आकाशगंगा आहे ही या गॅलेक्सी म्हणजे या अंतराळामध्ये आहे, कोणत्या तर लोकल म्हणजे आपलं स्थानिक दीर्घिकेच्या मध्ये ती आहे. बी, कॉमेट्स आर मेड ऑफ, कॉमेट्स म्हणजेच आपण मगाशी बघितलं की धूमकेतू कशापासून बनतात, आईस अँड डस्ट पार्टिकल्स. सी, द प्लॅनेट डॅश appears as if it is rolling along its orbit, तर असा एक ग्रह आहे की जो घरंगळत आल्यासारखा दिसतो, तर तो कोणता ग्रह आहे, युरेनस. ओके, तर त्याची मुवमेंट आपल्याला कशी दिसते की जणू तो घरंगळत आहे, खाली असा रोलिंग होत आहे. डी क्वेश्चन, डॅश इज अ स्टॉर्मी प्लॅनेट, ओके, तर हे असं एक ग्रह आहे की ज्याला आपण वादळी ग्रह असं म्हणतो, तर तो कोणता आहे, ज्युपिटर. ई, पोल स्टार म्हणजेच काय, ध्रुव तारा म्हणतो आपण त्याला. पोल स्टार इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डॅश टाईप ऑफ स्टार, तर इथे कोणतं येणार, व्हेरिएबल टाईप ऑफ स्टार. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन, से इफ द स्टेटमेंट्स गिवन बिलो आर राईट और रॉंग
रिराईट द स्टेटमेंट्स आफ्टर करेक्टिंग देम. ओके, तर चूक आहे का बरोबर आहे, आणि जर चुकीचं असेल तर ते आपल्याला विधान बरोबर करून लिहायचं आहे. राईट. ए, व्हेनस इज अ प्लॅनेट क्लोजेस्ट टू द सन. ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की शुक्र हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. तर हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, रॉंग आहे. मर्क्युरी इज द प्लॅनेट क्लोजेस्ट टू द सन. ओके, तर सगळ्यात जवळ आहे तो आहे बुध, आणि तो सूर्याच्या जवळ आहे. बी क्वेश्चन, मर्क्युरी इज कॉल्ड अ स्टॉर्मी प्लॅनेट. तर हे सुद्धा रॉंग आहे. मगाशी आपण बघितलं स्टॉर्मी वादळी ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ज्युपिटर. तर आन्सरमध्ये येणार रॉंग स्टेटमेंट, आणि करेक्ट स्टेटमेंट येणार ज्युपिटर इज कॉल्ड अ स्टॉर्मी प्लॅनेट. सी क्वेश्चन, ज्युपिटर इज द बिगेस्ट प्लॅनेट, अँड दिस स्टेटमेंट इज अ राईट स्टेटमेंट. सो आन्सरमध्ये आपण राईट लिहू. Now next is the next question, fourth question. Answer the following. आणि यामध्ये A, what is a special characteristic of the planet Mars. तर मंगळाचा वेगळा असा एक वेगळं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय आहे. The highest and longest mountain is in the solar system. Olympus Mons is located on Mars. तर ओके, तर मंगळावरतीची जी माती आहे ही कशी आहे, लालसर रंगाची आहे. त्यामुळे आपल्याला मंगळ हा लांबून बघताना कसा दिसतो, लाल रंगाचा दिसतो. आणि तिथे जी माती आहे किंवा जी आढळली आहे तिचा रंग हा लालसर आहे, कारण त्याच्यामध्ये लोह जे आहे याचे प्रमाण जास्त आहे. बी क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ गॅलेक्सीज. ओके, तर गॅलेक्सीजचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. द डिफरंट टाइप्स ऑफ गॅलेक्सीज आयडेंटिफाय अकॉर्डिंग टू देअर शेप्स. तर त्याच्या शेपवरून स्पायरल म्हणजे चक्राकार, इलिप्टिकल म्हणजे असं थोडंसं लंबवर्तुळाकार, बॅरियल स्पायरल्स म्हणजे विरुद्ध स्पायरल, विरुद्ध प्रकार उलट्या बाजूने जे स्पायरल केलेलं असतं त्याला बॅरियल स्पायरल म्हणतात, आणि इरेग्युलर म्हणजे अनियमित. ओके, सो असे हे 1, 2, 3 and 4 types of the galaxies according to their shape. C question, which celestial bodies does a galaxy included. आता गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगेमध्ये कोणकोणत्या खगोलीय वस्तू आहेत. सेलेस्टियल बॉडीज म्हणजे खगोलीय वस्तू, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत. सी आन्सर, गॅलेक्सी इन्क्लूड स्टार्स, देअर प्लॅनेटरी सिस्टीम, क्लस्टर ऑफ स्टार्स, नेब्युला, clouds of gases, clouds of dust, dead stars, newly born stars, etc. These are the celestial bodies in a galaxy. D question, name the different types of stars. तर ताऱ्याचे वेगवेगळे प्रकार कोणते बघा. सन, like star, example stars like Sirius, Alpha Centauri. देन रेड जायंट स्टार म्हणजे तांबडा राक्षसी तारा, सुपरनोवा. देन बायनरी और ट्विन स्टार अँड व्हेरिएबल स्टार्स, एक्झाम्पल पोलरिसिस किंवा पोल स्टार ज्याला आपण ध्रुव तारा असं म्हणतो. नेक्स्ट ई क्वेश्चन, व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॉमेट्स अँड ऑन व्हॉट बेसिस आर दे क्लासिफाईड. ओके, तर आन्सरमध्ये फर्स्ट पॉईंट, कॉमेट्स आर 2 टाइप्स, लॉंग पिरियड कॉमेट्स अँड शॉर्ट पिरियड कॉमेट्स. धूमकेतूचे 2 प्रकार. क्लासिफिकेशन ऑफ कॉमेट्स इज बेस्ड ऑन टाइम पिरियड टेकन बाय द कॉमेट्स टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द सन. F question, what is the difference between meteors and meteorites. म्हणजे उल्का आणि अशनी असे हे जे 2 प्रकार आहेत या दोघांच्यातला डिफरन्स आपल्याला समजून सांगायचा आहे. ओके, meteors are rocky pieces originating from the asteroid belt. Smaller rocky pieces gets completely burned due to the friction with air after the entry the Earth's atmosphere. तर मेटेरियल्स म्हणजेच काय, एक बारीक बारीक असे दगडाचे कण असतात किंवा
खडे असतात जे की ॲस्टेरॉइड बेल्ट जो आहे आपला गॅलेक्सीमध्ये, या बेल्टमधून ते बाहेर पडलेले असतात आणि ते जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये येतात तेव्हा ते त्याचं त्या वातावरणाशी फ्रिक्शन होतं आणि ते पूर्णपणे जळून जातात, नाहीसे होतात, त्याचं धूळ तयार होते. याला उल्का असं म्हटलं जातं. मेटेरियल्स विच डू नॉट बर्न कम्प्लिटली, इथे बर्न आहे, मेटेरियल्स विच डू नॉट बर्न कम्प्लिटली अँड फॉल टू द सर्फेस ऑफ द अर्थ आर कॉल्ड मेटेराइट्स. आणि अशा ज्या उल्का आहेत की ज्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये येऊन सुद्धा त्या कम्प्लिटली त्याचं फ्रिक्शन होत नाही किंवा त्याचं धुळीमध्ये रूपांतर होत नाही, तर ते जे छोटे छोटे दगड आहेत किंवा खडक आहेत हे पृथ्वीच्या सरफेसवरती पडतात किंवा आढळतात, त्याला अशनीय असं म्हणतात. जी क्वेश्चन, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लॅनेट नेपच्यून. तर नेपच्यूनचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स विचारले आहेत. नेपच्यून इज अ 8th planet in the solar system. A season on Neptune lasts for about 41 years. On this planet, winds blow with extremely high speed. Now, next is the 5th question. Match the following. Now, A group and B group. So, A group आहे गॅलेक्सी, कॉमेट, सन लाईक स्टार, सॅटर्न अँड व्हेनस. बी ग्रुप मध्ये दिलेला आहे फ्रॉम ईस्ट टू वेस्ट 33 सॅटेलाइट्स, स्पायरल, सिरियस अँड हायली. ओके, तर याचं आपल्याला बघायचं आहे. गॅलेक्सी कशी आहे, स्पायरल, कॉमेट, हॉले, सन लाईक स्टार इज अ सिरियस, सॅटर्न हॅव 33 सॅटेलाइट्स अँड व्हेनस फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. सो स्टुडंट, इथेच आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.